बुलढाणा महाराष्ट्रातला एक प्रमुख जिल्हा। याच जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघ। या मतदारसंघाच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नशील असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमदार चैनसुख संचेती, आपल्या सर्वांचे लाडके चैनूभाऊ। त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेल्या अथक परिश्रमांची ही गाथा। विकास पर्व। रस्ते ही शहराची रक्तवाहिनी आहे हे ओळखून चैनूभाऊंनी आपल्या मतदारसंघातील रस्ते विकासाचा एक धडक कार्यक्रम राबवला। हा स्टेशन ते तहसील चौक रस्ता। आधीच्या छोट्या रस्त्यामुळे वाहतुकीची दुर्दशा होती, पण चैनूभाऊंनी राज्य सरकारकडून सुमारे 4 कोटी निधी मिळवून या रस्त्याचे चौपदरीकरण केले आणि नागरिकांची मोठी सोय झाली। लवकरच चैनूभाऊंच्या माध्यमातून या रस्त्याचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे। हा पिंपरकर ते निमकर्डे ते डॉक्टर बढे हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता, याचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे। बुलढाणा रोड ते माळेगाव गोंड या रस्त्याचेही पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मजबूतीकरण आणि डांबरीकरण सुरू आहे। सुमारे 118 लक्ष रुपयांची ही योजना आहे। संपूर्ण मतदारसंघात असे अंतर्गत रस्ते बांधण्यात आले। पक्क्या आणि प्रशस्त रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ झाले आणि व्यापार उदीमही वाढला। हा नारखेड ते हिंगणा-खोंड रस्ता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावांना जोडणारा रस्ताच नव्हता, पण चैनूभाऊंच्या पुढाकाराने या गावासाठी कच्चा रस्ता करण्यात आला। तसेच नारखेड ते हिंगणा-इसापूर या गावात कच्चा खडीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला। जल हेच जीवन आहे हे जाणून चैनूभाऊंनी आपल्या मतदारसंघात जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्या। ठिकठिकाणी बांधलेल्या अशा टाक्यांमुळे लोकांची पाण्याची सोय झाली। वाकोडी ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेमुळे वाकोडी ग्रामपंचायत आणि त्या अंतर्गत शहरालगतच्या तसेच मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली। ही मोरखेड 10 गाव पाणी पुरवठा योजना, यामुळे मोरखेड, शिराढोण, निंबारी, वाकोडी, लोणवडी, जांभूळधाबा, दुधलगाव, आळंद, हरणखेड यासारख्या गावांना पाणी पुरवठा झाला। भुईशिंगा व नांदुरा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमुळे निम्मे नांदुरा शहर आणि भुईशिंगा गावातल्या नागरिकांना पाणी मिळू लागले। याचप्रमाणे पान्हेरा 5 गाव योजना, दाताळा 15 गाव योजना, विवरा 22 गाव योजनांमुळे संपूर्ण मतदारसंघात पिण्याचे पाणी मुबलक मिळू लागले। पावसाचं वाया जाणारं पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी असे सिमेंट बंधारे बांधण्यात आले। यामुळे जमिनीची धूप थांबलीच, पण भूजल पातळीही वाढली। या बंधाऱ्यामुळे अडवलेल्या पाण्याचा जनतेला फायदा झाला। हा जिगाव प्रकल्प सुमारे 4414 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 77,500 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून हजारो हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली येईल। त्याचप्रमाणे लोणवडी धरणामुळे 274 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल। मलकापूर ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून चैनूभाऊ स्वखर्चाने तिथे टँकर्सने पाणी पुरवठा करतात। राष्ट्रीय फलोद्यान प्रकल्पामार्फत या विस्तीर्ण शेततळ्यासाठी चैनूभाऊंनी 100% अनुदान मिळवून दिलं। याच्याच पाण्यावर ही डाळिंबाची बाग बहरली आहे। पाण्याने पूर्ण भरलेलं फळबाग फुलवणारं हे शेततळं केवळ चैनूभाऊंच्या बळीराजाप्रती असलेल्या जाणीवपूर्वक सहकार्यामुळे शक्य झालं। माझं 2 एकर डाळिंबाचं शेत आहे आणि MRGS मधून मला शेततळे मिळालेले आहे। 34x34चे शेततळे मिळालेले आहे आणि माननीय आमदार साहेब चैनूभाऊ संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली मला 100% अनुदान प्राप्त झालेलं आहे। मी त्यांचा भरपूर आभारी आहे। जलनियोजन करताना हेच पाणी वाहतुकीला अडचणीचे ठरू नये
म्हणून नद्यांवर पूल बांधून जनतेचा मार्ग सुकर करण्याचं महत्वाचं काम चैनूभाऊंनी केलं. पूर्णा नदीवरील हा धुपेश्वर पूल, या पुलामुळे विदर्भ खानदेशाशी जोडला गेला आणि लोकांचा बुऱ्हाणपूर मार्गे वळसा घालून जायचा 50 ते 60 किलोमीटरचा फेरा वाचला. या पुलामुळे मलकापूर बाजारात मालाची आवक वाढली. हा ज्ञानगंगा नदीवरील सुमारे 1,30,00,000 रुपयांचा पूल. या पुलामुळे धानोरा जंगम आणि धानोरा खुर्द ही 2 गावे एकमेकांना जोडली गेली आणि लोकांचा 15 किलोमीटरचा फेरा वाचला. एरळीच्या या सध्याच्या जुन्या आणि अरुंद पुलावरची वाहतूक पावसाळ्यात पूर्णपणे ठप्प होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी चैनूभाऊंच्या माध्यमाने नवीन पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या सुमारे 220 कोटी किमतीच्या आणि 3.5 किलोमीटर लांबीच्या प्रशस्त पुलामुळे नांदुरा जळगाव जामोदशी जोडला जाईल. सामान्य नागरिक, व्यापारी, रुग्ण या साऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर झोनमधला हा सर्वात मोठा रिव्हर ब्रिज असणार आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीचे महत्त्व जाणून चैनूभाऊंनी एक आगळी वेगळी वृक्ष लागवडीची मोहीम राबवली. वेदांमध्ये प्रत्येकाच्या सूर्यराशीला पूरक असलेल्या वृक्षांचा उल्लेख आहे. नक्षत्रवनात या वृक्षांची प्रत्यक्ष लागवड करून वेद आणि पर्यावरण यांची अनोखी सांगड घालण्याचं काम चैनूभाऊंनी केलं. या बागेच्या मध्यभागी असलेली सूर्याची प्रतिमा चैनूभाऊंच्या लोकविलक्षण दृष्टीचा प्रत्यय देऊन जाते. शेजारच्याच गणपती मंदिराने या परिसराला धार्मिकतेची डूब मिळाली आहे. मतदारसंघातील विजेच्या मुद्द्यावरही चैनूभाऊंनी काळजीपूर्वक लक्ष दिलं. मलकापूर येथील या 33 केव्हीच्या उपकेंद्रामुळे मलकापूर आसपासच्या 10-12 गावात पूर्ण दाबाने वीज पुरवठा होऊ लागला. हे वडजीचं उपकेंद्र. याच धर्तीवर दसरखेड आणि डिघी येथेही उपकेंद्रे उभारली गेली. संपूर्ण मतदारसंघात अशा सबस्टेशन्सचं जाळं विणलं गेलं. परंतु राज्य शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना विजेचा नियमित पुरवठा होत नाही हे दुर्दैव. चैनूभाऊंच्या प्रयत्नांमुळे रस्त्यावरील अशा दिव्यांच्या रोषणाईने रस्ते उजळले आणि प्रवाशांची सोय झाली. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीतही चैनूभाऊंनी सहानुभूतीपूर्वक विचार केला. मलकापूर येथील हे सुसज्ज आणि प्रशस्त उपजिल्हा रुग्णालय. या रुग्णालयात रोज सरासरी 200 ते 250 रुग्ण नोंदणी करतात आणि मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे सेवा येथेच उपलब्ध असल्याने गरीब रुग्णांची सोय झाली. चैनूभाऊंनी अतिशय कळकळीने केलेल्या या रुग्णसेवेमुळे लाखो जनतेचे तोंड भरून आशीर्वाद त्यांना लाभले. आरोग्याबरोबर जनतेच्या बलसंवर्धनाकडेही चैनूभाऊंनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं. सम्राट फिटनेस सारख्या आधुनिक जिमने ऐन तारुण्यात व्यसनाधीन होण्याची भीती असलेला युवा वर्ग शरीर कमावू लागला. बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष असलेले चैनूभाऊ स्वतः उत्तम व्यायामपटू आहेत. त्यांनी तरुण वर्गाला आजच्या धकाधकीच्या जीवनात उपयुक्त ठरणारा हेल्थ इज वेल्थ हा फिटनेसचा मंत्र अवगत करून दिला. तरुण वर्गाने निव्वळ पुस्तकी शिक्षणावर न लक्ष केंद्रित करता विविध क्रीडा प्रकारात निपुणता मिळवून आपल्या करिअरच्या कक्षा रुंदावाव्यात या उदात्त हेतूने चैनूभाऊंनी मलकापुरात आपल्या मतदारसंघातील खेळाडूंसाठी सुमारे 1 कोटी रुपयांचे हे भव्य क्रीडा संकुल बांधून दिले. नव्या पिढीतले कित्येक उदयोन्मुख क्रिकेटर्स इथे आपले करिअर घडवित आहेत.
इथे क्रिकेट व्यतिरिक्त व्हॉलीबॉल आणि वुडन फ्लोरिंग असलेल्या बॅडमिंटन कोर्टचीही व्यवस्था आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यातले बांधकामही प्रगतीपथावर आहे, ज्यात जिम्नॅशियम आणि पॅव्हेलियनचा समावेश आहे. नांदुरा तालुक्यातही क्रीडा संकुल उभारणीसाठी चैनूभाऊंनी 2 एकर जागा उपलब्ध तर करून दिलीच, पण शासनाकडून सुमारे 1 कोटीचा निधीही मिळवून दिला. चैनूभाऊंच्या माध्यमातून अनेक तरुण क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत करिअरच्या नव्या वाटा चोखाळीत आहेत. मलकापूर मतदारसंघाचे लाडके आमदार चैनूभाऊ संचेती यांच्या अतिक प्रचाराप्रमाणे या नांदुरासारख्या छोट्याशा गावात क्रीडा संकुलाची शासनाची मान्यता मिळवली. लवकरच क्रीडा संकुल हे नांदुरा शहरात झाल्यावर आणखी ग्रामीण भागातील खेळाडू व प्रतिभावंत खेळाडू निघतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर याचं पूर्ण श्रेय माननीय आमदार चैनूभाऊ संचेती यांना जाते. अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली ही वायुपुत्र हनुमानाची मूर्ती भक्तांना जणू आपले विराट दर्शन घडवणाऱ्या पवनसुताची 105 फूट उंच असलेली ही मूर्ती संपूर्ण विश्वात अशा प्रकारची एकमेव अशी मूर्ती आहे. चैनूभाऊ या ट्रस्टचे विश्वस्त आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे योगीराज गोविंद महाराज मंदिर आधीच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी चैनूभाऊंनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला. हे निमगावचे महाकालेश्वर मंदिर चैनूभाऊंनी स्वखर्चाने बांधले आहे. याच मंदिरातला हा सुमारे 20 लाख रुपयांचा सभामंडप आमदार निधीतून बांधण्यात आला. बुलढाणा रोडवरील या पंचमुखी हनुमान मंदिराला तीर्थक्षेत्र विकास दर्जा प्राप्त करून देण्याचे मोलाचे काम चैनूभाऊंनी केले. वसाडीच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी चैनूभाऊंनी स्थानिक विकास निधीतून सुमारे 10 लाख रुपयांचा सभामंडप बांधून दिला आहे. उमाळी हे जन्मस्थान असलेल्या वियोगी महाराजांचे हे मंदिर चैनूभाऊंच्या सहकार्याने साकार झाले आहे. या मंदिर परिसरात उभारलेल्या या पाण्याच्या टाकीने भक्तांची पाण्याची सोय झाली. या मंदिरालाही चैनूभाऊंच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा प्राप्त झाला आहे. भागवत धर्मातील वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय आहे. जातीपातीचा भेदाभेद दूर ठेवून उदयास आलेल्या वारकरी संप्रदायाचे भक्त सोबत घेऊन चैनूभाऊ दरवर्षी वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करतात, भागवत भक्तीचा प्रसार करतात. आपल्या मतदारसंघात केलेल्या या धार्मिक सेवेने लाखो भक्तांचे आशीर्वाद चैनूभाऊंना लाभले. शिकेल तोच टिकेल या उक्तीचे महत्त्व जाणून चैनूभाऊंनी आपल्या मतदारसंघातील भावी पिढीच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केलं. शिक्षणाचा स्तर अधिक दर्जेदार व्हावा यासाठी काळाची गरज ओळखत ठिकठिकाणी नवीन शाळा खोल्या बांधण्यात आल्या. नांदुऱ्याच्या शेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला चैनूभाऊंनी 2 शाळा खोल्या बांधून दिल्या. हे आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय. यात बालवर्ग ते 12वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. नांदुऱ्याच्या या ITI मुळे विद्यार्थ्यांच्या तंत्र शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. मलकापूर येथे असलेल्या मुलांच्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाली आणि त्यांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा वाचला. श्रीमती कावेरी देवी केदारमल अग्रवाल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थापनेने स्थानिक विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातून कॉमर्सच्या शिक्षणाची सोय झाली. याआधी अशा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लांब जळगावच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागत असे. चैनूभाऊंनी
इथेच ही सोय केल्याने तरुण विद्यार्थी वर्ग आनंदला. आम्हाला इथं इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेचा अभ्यास करायचा म्हटलं तर मुळीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळे आम्हाला इथनं बाहेरगावी जावं लागत होतं. पण आज माननीय चैनसुखजी संचेती यांच्या नेतृत्वाखाली आमच्या मलकापूर शहरामध्ये वाणिज्य शाखेचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून मिळायला लागलं. त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. याच इमारतीत अत्यल्प फीमध्ये MES इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शिशुवर्ग चालवले जातात. ही वाघोळ्याची भटक्या जाती विमुक्त जमाती आश्रमशाळा. मदनलालजी किसनलालजी संचेती सेवा समिती संचालित या आश्रमशाळेत 1ली ते 7वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची निवासाची आणि भोजनाची सोयही केली जाते. आपल्या मतदारसंघातील गरीब मुलं आणि मुली केवळ परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून चैनूभाऊंनी तळमळीने कार्य केले. मुस्लिम बांधवांच्या मुलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढावं म्हणून चैनूभाऊंनी ही नवनिहाल उर्दू शाळा मंजूर करून आणली आणि 40% ग्रँटही मिळवून दिली. चैनूभाऊंच्या या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे मुस्लिम बांधवांची मुले उर्दू भाषेतून शिक्षण घेऊ लागली. आपले विद्यार्थी नव्या तंत्रज्ञानापासून वंचित राहू नयेत यासाठी या शाळेला चैनूभाऊंनी 5 संगणकही पुरवले. या नव्या कोऱ्या संगणकांमुळे देश घडवणारी ही भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या अधिक समृद्ध होऊ लागली. आपल्या मतदारसंघातील शासकीय इमारतींचा चेहरामोहरा बदलून त्या अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि आकर्षक करण्याचे महत्त्वाचे कार्य चैनूभाऊंनी केले. मलकापूरच्या नवीन तहसील कार्यालयाचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. येथे जवळच असलेले हे सेतू कार्यालय चैनूभाऊंच्या माध्यमातून साकार झाले आहे. ई-सेवेने सुसज्ज ह्या सेतू कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना 7/12 उतारे, जातीचे, अधिवासाचे व जन्ममृत्यूचे दाखले विनाविलंब मिळू लागले. चैनूभाऊंच्या माध्यमातून साकार झालेली ही मलकापूर नगर परिषदेची नवीन इमारत. भाऊच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र शासनाकडून UD6 मधून आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पुढील 6 महिन्यातच भाऊनी एवढी मोठी वास्तू उभी करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्याच सहकार्याने दिनांक 7/7/2007 रोजी या इमारतीचा पायाभरणी सोहळा आम्हाला करता आला आणि हे एवढे मोठे स्वप्न मलकापूर शहराकरता जे आहे ते भाऊच्या ब्रॉड विजनमुळेच शक्य झाले असं या मताशी मी ठाम आहे. न्यायालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीचं बांधकामही आता जवळपास पूर्ण झालं आहे, ज्यात सेशन कोर्टाचा समावेश असलेले 6 कोर्ट हॉल आहेत. पूर्वी सेशनसाठी नागरिकांना बुलढाण्यात जावे लागे. आता चैनूभाऊंच्या प्रयत्नाने ही सोय इथेच उपलब्ध झाली आहे. या इमारतीत 7 कोर्टरूम्स बांधले गेले आहेत. या कोर्ट इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर व्यतिरिक्त संपूर्ण विदर्भात असे हे पहिले भव्य कोर्ट आहे. आपल्या मतदारसंघातील बळीराजाच्या उत्थानासाठी चैनूभाऊंनी कळकळीने कार्य केले. मलकापूरची ही नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती, सुमारे 100 कोटी रुपये किमतीच्या या वास्तूत कॉटन मार्केट आणि TMC शेड्स आहेत. अशाच प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती चैनूभाऊंच्या माध्यमातून नांदुर्यातही कार्यरत आहे. विदर्भाचे पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला कापूस आणि इतर शेतमालाच्या विक्रीची इथेच सोय झाल्याने बळीराजा आनंदला. विना सहकार नाही उद्धार हे जाणून चैनूभाऊंनी वीर जगदेवराव सूतगिरणीचे आधुनिकीकरण केले. या सूतगिरणीत अद्ययावत यंत्रांद्वारे सूत निर्मितीचे काम केले जाते. या प्रकल्पामुळे हजारो बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला.
या संस्थेमध्ये ज्यावेळेस आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पॅनलमध्ये निवडून आलो त्यावेळेस ही संस्था बंद अवस्थेमध्ये होती. आम्ही पुनर्वसन कर्जाचा प्रस्ताव सादर करून आतापर्यंत जवळपास 9 कोटी रुपये या संस्थेला आणले आणि त्याचं आधुनिकीकरण केलं. आजच्या घडीला जवळपास 500 ते 600 कामगार यात पुरुष व महिला यांचा समावेश असून आम्ही त्यांना रोजगार देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ही जी सूतगिरणी आपली आहे ही विदर्भात एकमेव सूतगिरणी आहे की 25,000 स्पिंडल चालणारी सूतगिरणी आहे आणि वेळोवेळी आमदार साहेबांचं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे लाभते आणि म्हणूनच आज या सूतगिरणीची एक भरभराट आहे. अनेक संकटांना तोंड देऊन या ठिकाणी मग जिल्हा बँकेचं कर्ज असेल, आणखी सेल टॅक्स वगैरे ह्या ज्या सगळ्या भानगडी असतील, या सगळ्या भानगडीला तोंड देऊन आमचे आदरणीय आमदार चैनसुख संचेती यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आज ही सूतगिरणी स्वतःच्या पायावरती या ठिकाणी उभी आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना उदरनिर्वाहाचा मार्ग सुकर व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन चैनू भाऊंनी लोकोद्धार प्रकल्प सुरू केला. यात बचत गटांना गाईचा पुरवठा केला जातो आणि त्यांच्या दुधाचे संकलन करून त्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करून हे पिशवीबंद दूध बाजारात विक्रीस उपलब्ध होते. या लोकोद्धार प्रकल्पामुळे धवल क्रांती घडली आणि दारिद्र्य रेषेखालील कित्येक नागरिकांची पोटाची सोय झाली. गोरगरीब जनतेच्या हितासाठीचा असा हा प्रकल्प केवळ चैनू भाऊंसारखा द्रष्टा नेताच करू जाणे. अनेक वर्षांची जुनी परंपरा असलेली दी मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी चैनू भाऊ आहेत. या बँकेने आपल्या अनेक वर्षांच्या चोख आणि प्रामाणिक व्यवहाराने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. याच विश्वासाचे प्रतीक म्हणून ग्राहकांनी सुमारे 750 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत ठेवल्या आहेत. या बँकेच्या महाराष्ट्रात सुमारे 23 शाखा कार्यरत असून या बँकेला उत्कृष्ट सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. याच बँकेतर्फे चैनू भाऊंच्या माध्यमातून रुग्णसेवा चालवली जाते. मतदारसंघातील अनेक रुग्ण मुंबईला उपचारासाठी नेले जातात आणि इथे परत आणले जातात. आपल्या मतदारसंघात चैनू भाऊंनी ठिकठिकाणी अशी सभागृहे बांधून जनतेची सोय केली. हे विद्युत नगरचे 7,76,000 रुपये किमतीचे सामाजिक सभागृह, हे नांदुर्यातील धनगर समाजासाठी आमदार निधीतून बांधलेले शिवमल्हार मंगल भवन, नांदुर्याच्या पोलीस स्टेशनमध्येही चैनू भाऊंच्या माध्यमातून एक सभागृह बांधून देण्यात आले आहे. जनतेच्या सेवेसाठी अखंड तत्पर असलेल्या आणि कायदा आणि सुरक्षेच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या विविध कार्यक्रमांची सोय झाली. चैनू भाऊंनी आपल्या मतदारसंघात ठिकठिकाणी असे प्रवासी निवारे बांधल्याने ऊन आणि पावसापासून प्रवाशांचं रक्षण झालं. मुस्लिम बांधवांच्या उत्कर्षासाठीही चैनू भाऊ सदैव तत्पर राहिले आहेत. अशा पद्धतीच्या शादीखान्यांमुळे मुस्लिम बांधवांच्या लग्न समारंभांची मोठीच सोय झाली. ह्या कार्याने संपूर्ण मुस्लिम समाज चैनू भाऊंना दुआ देऊ लागला. यहाँ पे खाली जगह पड़ी थी, हम लोगों को शादी के लिए बहुत तकलीफ होती थी. आमदार साहब ने यहाँ पे शादी खाना बनाया, मैं उसके लिए बहुत आभारी हूँ. बुद्धं शरणं गच्छामि. दलित समाजाच्या मागे चैनू भाऊ नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. दलित वस्तीत बांधलेल्या अशा अनेक बौद्ध विहारांमुळे दलित बांधवांना धम्मसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यांसाठी स्वतःची अशी एक हक्काची जागा उपलब्ध झाली. हे बुद्धविहार म्हणजे सर्व समाजाला एकत्रित करण्याचे ठिकाण आहे. त्याच्याचमुळे आम्ही सर्व समाज एकत्रित होऊन माननीय चैनसुख भाऊ संचेती यांच्याकडे आम्ही ती मागणी केली आणि ती त्यांनी आम्हाला पूर्ण करून दिली. त्यांच्यातून त्यांचं एक सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सर्व धर्म समभावाची त्यांची ती भावना ही आम्हाला सर्व दिसून आली व त्यांनी सर्व समाज एकत्रित केला. आज आमचा समाज सर्व समाज एका ठिकाणी जमतो आणि विकासा दिशेने प्रगतीच्या वाटेवर जात आहे. या सर्व गोष्टी मी त्यांना सहकार देतो व त्यांचे हार्दिक आभार मानतो. आपल्या संपर्क कार्यालयात चैनू भाऊंचे सहकारी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. लोकांच्या कोणत्याही अडीअडचणी लगोलग दूर करण्यावर भर दिला जातो.
श्री चेनुभाऊ संचेती गेल्या 20 वर्षापासून मलकापूर विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहे आणि या 20 वर्षामध्ये मलकापूर नांदुरा या परिसराचा विकास करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला। विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा सर्व क्षेत्रामध्ये बदलवण्याचा प्रयत्न केला। शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जिगाव टाकळी प्रकल्पाला वेग दिला। त्याच्या धरणाच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। त्याबरोबरीला तिथल्या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतीपर्यंत पाणी गेलं पाहिजे त्याचाही पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू आहे। बोदवड उपसा सिंचन योजना जी खानदेशमधली आहे परंतु त्याचं पाणी आमच्या विधानसभा क्षेत्रापर्यंत आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्यामुळे विधानसभा क्षेत्रातील काही गावं त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात त्यांना यश आलं आणि यामधून जवळपास केंद्र सरकारने 200 कोटी रुपये आता प्रत्यक्ष या योजनेसाठी दिलेले आहेत। गाव पातळीपर्यंत समाज मंदिर झालं पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आल्या पाहिजे, मागासवर्गीय दलित असतील आदिवासी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे, नदीकाठचे रस्ते झाले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळे हे आता जो विकास दिसतो आहे हे त्याचं स्वरूप आहे। पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याबरोबर शहरी विकासाच्या संदर्भामध्ये शहरामधली पाणीपुरवठा योजना असेल का शहरामधल्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी अनेक अडथळे पार करून त्यांनी प्रयत्न केले आणि सारे समाज सारे जाती सारे पंथ जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या भागाच्या औद्योगिक विकासामध्ये योगदान त्यांनी केलं। तिथली सूतगिरणी जी आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने चालवण्याचा प्रयत्न केला। पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या ग्रामीण भागातील गोरगरीब माणसापर्यंत जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न राहिला। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरकुलं ग्रामीण भागामध्ये उभे राहू शकले। आमदार निधीचा आणि खासदार निधीचा योग्य विनियोग त्यांच्या मतदारसंघामध्ये केला। मंदिरांना असेल का मस्जिद असेल या ठिकाणी जी काय आवश्यक मदत असेल तेही देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। एकंदर पाहिलं तर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने केल्यामुळे त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार प्रेम करत आहे। या निवडणुकीमध्येही चेनुभाऊ संचेतींना अशा स्वरूपानं भरघोस मतांनी आपण विजयी कराल असा मला विश्वास आहे। शेवटी काम बोलतं, विकास बोलतो म्हणून या विकासाचा महामेरू चेनुभाऊ संचेती यांच्या कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून आणा हीच विनंती। असे आपले सर्वांचे लाडके चेनुभाऊ। आपल्या मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास घेऊन अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी झटणारे चेनुभाऊ। माझ्या मलकापूर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींनी आणि माझ्या तरुण बहादर युवक मित्रांनी माझ्यावर गेल्या 20 वर्षामध्ये प्रचंड विश्वास टाकला। ज्येष्ठ आणि थोरा मोठ्यांनी तर मला तोंड भरून आशीर्वाद दिले। नेहमी मायेचा हात आपल्या पाठीवर ठेवला। आपल्या ऋणातून मी आयुष्यभर उतराई होऊ शकत नाही, परंतु कर्तव्य भावनेतून विकासाची कामं आपल्या तमाम जनतेच्या हिताची कामं हे करण्यामध्ये सातत्यानं प्रयत्नशील राहिलो। आपल्या मतदारसंघामध्ये वरदान ठरावा असा सिंचनाचा जिगाव प्रकल्प हा 4,414 कोटी रुपयाचा आपण या ठिकाणी आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील पण ते सोडवण्यामध्ये आपण कधीही कचुराई केली नाही। विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आणि जवळपास 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हासुद्धा काही मागे नाही। जवळपास हजाराहून जास्त आत्महत्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा झाल्यात। या लोकांना सुद्धा सिंचनाच्या सोयी जर उपलब्ध करून दिल्या असत्या तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कोणत्या राज्याला किंवा राज्यकर्त्याला शोभा देणारी गोष्ट नाही आहे, पण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि बेरोजगार युवकांचे तांडेच्या तांडे निर्माण झाले। या सर्वांसाठी लोकप्रतिनिधीचं हे दायित्व आहे की विविध अशा प्रकारची रोजगार निर्मितीची दालनं निर्माण करणं आणि त्याकरता आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली। अनेक उद्योगधंदे आपण खाजगी क्षेत्रामध्ये इथे आणण्यामध्ये यशस्वी झालो। निश्चितपणे येथे विजेचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे। ह्या सर्व प्रश्न सोडवण्याकरताच केंद्रामध्ये सक्षम अशा प्रकारचं सरकार आलं आहे, पण राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार
हे येणार अशा प्रकारची काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि म्हणून आपण यावेळेस निश्चितपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशा प्रकारच्या आपल्या सर्वांना विनंती आणि आव्हान करतो की आपण नेहमीच माझ्यावर प्रेम केलं. यावेळेस कमळ या निशाणीवरती आपण बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली अनेक वर्षे आपल्या सेवेचा वसा घेतलेल्या चैनूभाऊंनी आपल्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आपली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटन दाबून श्री चैनसुख संचेती म्हणजेच आपल्या चैनूभाऊंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.